एक बातमी आहे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या पेंटिंग्स आणि व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक आज हजेरी लावली। आर.के. लक्ष्मण यांच्या 60 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अनेक दुर्मिळ अशी व्यंगचित्र या प्रदर्शनामध्ये आहेत आणि हे प्रदर्शन सध्या नेहरू सेंटर इथं मुंबईकरांना पाहायला मिळते। 13 डिसेंबरला सुरू झालेले हे प्रदर्शन येत्या 5 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे आणि या प्रदर्शनाला आज राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्नीबरोबर भेट दिली आणि आर.के. लक्ष्मण यांची व्यंगचित्र पाहिली। डैड का वो टाइम्स ऑफ इंडिया में जो कार्टून किया है, बिना कार्टून का घर पे भी लॉट ऑफ कैरिकेचर्स एंड कार्टून्स किया है असाइनमेंट के वजह से और उनका पर्सनल कलेक्शन के लिए भी। सो बेसिकली हियर वी आर जस्ट पोर्ट्रेइंग मोस्ट ऑफ दैट विच लोगों ने देखा नहीं होगा। शायद टाइम्स ऑफ इंडिया में उनका यूज एडिट देखा होगा, उनका सेंटर पेज कार्टून देखा होगा, लेकिन इनका पर्सनल कलेक्शन देखा नहीं होगा। सो दिस इज एन अपॉर्च्युनिटी फॉर द व्यूअर्स। आणि राज यांच्या या प्रदर्शनाच्या भेटीबाबत आणखी माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सध्या देवेंद्र कोल्हटकर आपल्या बरोबर आहेत। देवेंद्र, सांगाल यावेळी राज काय म्हटले आणि आर.के. लक्ष्मण यांच्याबरोबर त्यांची भेट झाली? नक्कीच अनुभवा, ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांची जी व्यंगचित्र आहेत, पॉकेट कार्टून्स आहेत, त्यांचं जे प्रदर्शन आहे ते नेहरू सेंटरमध्ये सुरू आहे। या प्रदर्शनाला राज ठाकरे यांनी सपत्नीक भेट दिलेली आहे। यावेळी आर.के. लक्ष्मण, त्यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली, त्यांच्यामध्ये चर्चा झाली। शिवाय राज ठाकरे यांनी ही 60 वर्षामधली जी दुर्मिळ छायाचित्र आहेत किंवा जी पेंटिंग्स आहेत त्याची पाहणी केली। अगदी बराच वेळ, तासभर साधारण राज ठाकरे जे आहेत या सगळ्या पेंटिंगचा बारकाव्याने आढावा घेत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी आर.के. लक्ष्मण यांची देखील भेट घेतलेली आहे आणि दुर्मिळ अशी ही जी व्यंगचित्र आहेत ती मुंबईकरांना देखील येत्या 5 जानेवारीपर्यंत पाहायला मिळणार आहेत। अनुपमा, धन्यवाद देवेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास, एक पाऊल पुढे।